जो गेम तू खेळत होतास त्याला खऱ्या अर्थी आज सुरुवात झाली आहे युवराज. तुला हरायची सवय नसेल, पण आता ती लावून घ्यावी लागणार आहे. ही तारिणी तुझा खरा चेहरा या कुटुंबासमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुझा प्रत्येक डाव आता तुझ्यावरच उलटणार आहे. माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळलायस तू. तिची काहीही चूक नसताना तिला तुझ्या जाळ्यात ओढलंयस. कोणत्याही राक्षसाचा अंत कधीही चांगला झालेला नाहीये आणि तुझाही नाही होणार याची पूर्ण खात्री बाळगणार ही तारिणी. कॉंग्रॅच्युलेशन्स. तू अजून इथेच? मला वाटलं सेलिब्रेशनची तयारी चालू असेल. कसलं सेलिब्रेशन? कम ऑन तारिणी, अगं तू जे इथे करायला आली होतीस ते साध्य केलंयस ना तू. त्याचंच सेलिब्रेशन. युवराजचा इन्सल्ट करायचा होता ना तुला. नाही निशी, तुला वाटतंय तसं काही नाही. ए बस बस, एक्सप्लेनेशन नको आहे मला. तू इथे का आलीस हे न कळण्या इतकी मूर्ख नाहीये मी. ओके, आधी माझं आणि युवराजचं लग्न मोडायचा प्रयत्न केला, त्यात सक्सेस नाही मिळालं, म्हणून मग केदारचा हात धरला आणि केदारशी लग्न करून तारिणी केदार खांडेकर म्हणून या घरात घुसलीस. ए, तुला आलेल्या स्थळाशी माझं लग्न झालं म्हणून तू हे सगळं म्हणजे तुझा काहीतरी गैरसमज होत नाहीये माझा. तुझ्या आईने आधी आत्तूचा संसार मोडला आणि आता तू माझा संसार. निशी, आईला मध्ये घ्यायची गरज नाही. आवाज खाली. ह्या आवाजात माझ्याशी माझ्याच घरात बोलायचं नाही. एक लक्षात ठेव तारिणी, युवराज हा ह्या घरचा वारस आहे. आणि केदार हा दयानंद खांडेकरांच्या एक्स्ट्रा अफेअर मधनं जन्माला आलेला एक मुलगा. हा, तेवढाच. ओके. आणि जर तुला असं वाटत असेल ना की युवराजला पायघड्या घालायला लावून तू जिंकलीयस, तर तसं नाहीये. आम्ही तुला कधीच जिंकू देणार नाही. माझ्या युवराजचा झालेला अपमान मी नाही सहन करणार. तुझा एक एक दिवस या घरात इतका अवघड करेन ना की ह्या घरातनं बाहेर पडायची वाट शोधशील तू. माझ्या युवराजला त्रास देणाऱ्या व्यक्तीला मी नाही माफ करणार. निशी, माझं ऐकून